नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो, दिनांक 23 मार्च 2025 रोजी झालेल्या राज्यस्तरीय ATS प्रज्ञाशोध परीक्षेची इयत्ता 5वीची भाषा व गणिताची उत्तरसूची आपण पाहूया विभाग 1 भाषा। व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे मी उतारा, कविता किंवा संवादाचं वाचन करणार नाही। आपण पाहूया प्रश्न पहिला, राजूने कागद कशाने पेटवला? राजूने कागद भिंगाने पेटवला। प्रश्न दुसरा, सौर ऊर्जा हे डॅश डॅश इंधन आहे। सौर ऊर्जा हे फार महाग नसलेले म्हणजे स्वस्त असे इंधन आहे। प्रश्न तिसरा, कोणत्या शक्तीला सौर ऊर्जा म्हणतात? तर पर्याय क्रमांक 3, सूर्याच्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात। प्रश्न 4 ते 6 कवितेवर आधारित आहेत, पाहूया। प्रश्न चौथा, इतके सुंदर जग तुझे जर, या ओळीतील तुझे म्हणजे कोणाचे? पर्याय क्रमांक 2, देवाचे। प्रश्न 5वा, मुले कोणासारखी आहेत? तर मुले ही फुलांसारखी आहेत, पर्याय क्रमांक 2। प्रश्न 6वा, गोड गाणी कोण गातात? सुंदर ही झाडे सुंदर पाखरे किती गोड बरे गाणे गाती। तर सुंदर गाणे हे पाखरे गात आहेत। प्रश्न 7 ते 9 साठी सूचना, सुसंगत वाक्याचा परिच्छेद आहे। तर अगोदर आपण तीनही वाक्यांचं वाचन करूया। सर्व मुलांनी डॅश डॅश तयारी केली। प्रश्न 8वा, शाळेत पुण्यतिथीनिमित्त डॅश डॅश आयोजन करण्यात आले। प्रश्न 9वा, आज 1 ऑगस्ट डॅश डॅश पुण्यतिथी। तर आपल्याला माहिती आहे की 1 ऑगस्टला लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते। तर शाळेत पुण्यतिथीनिमित्त स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आणि सर्व मुलांनी भाषणाची तयारी केली। त्यामुळे प्रश्न 7व्यासाठी पर्याय क्रमांक 2 भाषणाची, प्रश्न 8व्यासाठी पर्याय क्रमांक 3 स्पर्धेचे आणि प्रश्न 9व्यासाठी पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक अशी उत्तर आहेत। प्रश्न 10वा, खालील वाक्यात योग्य क्रियापद वापरा। सर्व प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या डॅश डॅश, तर जोरदार टाळ्या वाजवल्या हे क्रियापद बरोबर येतं। प्रश्न 11वा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आता कोणता खेळ खेळायचा हा विचारलेला प्रश्न आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 प्रश्नचिन्ह हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 12 ते 14 साठी सूचना, खालील संवाद काळजीपूर्वक वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा। तर संवादाचं तुम्ही मौन वाचन करा, त्यानंतर प्रश्नाकडे वळूया। प्रश्न 12वा, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे? म्हणजे संवाद किती जणात आलेला आहे असा प्रश्न विचारलेला नाही, तर फक्त किती व्यक्तींचा उल्लेख आलेला आहे, म्हणजे त्यांनी संवादात भाग घेतलेला असो अगर नसो। तर संवादाचं वाचन केल्यानंतर पर्याय क्रमांक 3 8 हे उत्तर बरोबर येतं। प्रश्न 13वा, वरील संवादातील मुले कशातून प्रवास करत असावीत? तर ती होडीतून प्रवास करत होती, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 14वा, वरील संवादाची वेळ कोणती असावी? तर वरील संवादाची वेळ ही दुपारची आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न 15वा, क्रियापद नसलेला शब्द शोधा। आणला, आहे आणि आणतो हे क्रियापद आहे, परंतु पर्याय क्रमांक 2 आम्ही हे क्रियापद नाही। प्रश्न 16, खालील दिलेल्या इंग्रजी शब्दासाठी आपण कोणते मराठी अक्षर वापरतो? तर 3D साठी त्रिमिती हा मराठी शब्द आपण वापरतो। प्रश्न 17वा, खालील वाक्यातील विशेषण ओळखा। सुचित्रा ही हुशार मुलगी आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हुशार हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 8वा, काळ्या ढगांनी आकाश भरून गेले, या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द विचारलेला आहे। तर आकाशासाठी समानार्थी शब्द नसलेला आहे, पर्याय क्रमांक 4 मेघ। मेघ म्हणजे ढग, बाकी नभ, गगन आणि अंबर हे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न 19, पुढील वाक्यात विशेषणांची संख्या किती? 11व्या होडीला बांधलेली 12वी सामानाची होडी देखील छान चालली होती। तर याच्यामध्ये 4 विशेषणं आपल्याला असलेली दिसतात, पर्याय क्रमांक 1 4 हे उत्तर बरोबर आहे। प्रश्न 20वा, पुढील म्हणींचा अर्थ सांगा। कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ। तर पर्याय क्रमांक 2 आपल्या नातेवाईकांच्या नाशाला कारणीभूत होणे, तर असं त्याचा योग्य उत्तर आहे। प्रश्न 21 पाहूया, खालील वाक्यातील उद्देश भाग ओळखा। पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रशेखर आझादांच्या गावी जाणार। तर उद्देश भाग आहे पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान नरेंद्र मोदी। प्रश्न 22, पुढील वाक्यातील नाम ओळखा। माणूस धीट व शूर असावा। पर्याय क्रमांक 3 माणूस हे नाम आहे। प्रश्न 23, र दा स च्या या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील अनुक्रमे दुसरे व पहिले अक्षर घेऊन तयार होणाऱ्या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? आता आपण याच्यामध्ये बघू शकतो की सदाचार हा शब्द अर्थपूर्ण तयार झालेला आहे। दुसरे आणि पहिले अक्षर घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दास हा शब्द तयार होतो। तर दासला आपल्याला समानार्थी शब्द विचारलेला आहे, तर दासला समानार्थी शब्द आहे सेवक, त्यामुळे प्रश्न 23 साठी पर्याय क्रमांक 2 सेवक हे उत्तर योग्य आहे। प्रश्न 24, बुचकळ्यात पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा।
तर बुचकळ्यात पडणे म्हणजे गोंधळून जाणे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 25 खालील शब्दातील नपुंसकलिंगी शब्द निवडा. तो गोविंदा, ती नदी, ती पत्नी आणि ते प्रदर्शन. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 प्रदर्शन उत्तर बरोबर आहे. पाहूया विभाग 2 गणित. प्रश्न 50 गुण 100. प्रश्न 26 325 अधिक 3500 अधिक पाऊणशे. याचं उत्तर आकडेमोड केल्यानंतर पर्याय क्रमांक 2 38900 उत्तर बरोबर येतं. प्रश्न 27 संख्या मालिकेतील क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधा व तिचे वाचन दर्शवणारा पर्याय निवडा. तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 2 4,17,801 हे उत्तर बरोबर येतं. प्रश्न 28 27 हे रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल, तर ते पर्याय क्रमांक 2 याप्रमाणे रोमन संख्या चिन्हात लिहिलं जातं. प्रश्न 29 खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता, तर पर्याय क्रमांक 2 31 41 61 हा तो गट आहे. प्रश्न 30 दोन समांतर रेषा परस्परांना पर्याय क्रमांक 2 कधीही छेदत नाहीत. प्रश्न 31 500 मिलीच्या 14 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले, तर पर्याय क्रमांक 2 7 लिटर दूध आणले. प्रश्न 32 खालीलपैकी कोणत्या दोन संख्यांची वजाबाकी 512 येते, तर वजाबाकी केल्यानंतर लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 987 वजा 475 केल्यानंतर उत्तर 512 हे येणार आहे. प्रश्न 33 पाहूया. सोबतच्या आकृतीत वर्तुळावरील प्रत्येकी 2 बिंदू एकमेकांना जोडले तर जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील, तर जास्तीत जास्त आपल्याला पर्याय क्रमांक 1 10 एवढे रेषाखंड काढता येतात. प्रश्न 34 500 रुपयांच्या 30% पेक्षा 250 रुपयांचे 80% कितीने जास्त आहे, तर पर्याय क्रमांक 3 50 रुपये जास्त आहे. प्रश्न 35 6 स्टार 5 4 स्टार या संख्येत 9 ने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल, तर 9ची कसोटी यानुसार आपण जर वापरलं तर पर्याय क्रमांक 2 6 अंक तिथे येणार आहे. प्रश्न 36 हेमंतने 500 रुपये दराने 12 टेबले आणि 300 रुपये दराने 15 खुर्च्या विकत घेतल्या. वाहतुकीसाठी 50 रुपये खर्च केले. त्याने ती टेबले व खुर्च्या प्रत्येकी 450 रुपये सरसकट दराने विकल्या तर त्याला नफा किंवा तोटा किती झाला असेल, तर त्याला तोटा हा पर्याय क्रमांक 1 1600 रुपये इतका त्याला तोटा झालेला आहे. प्रश्न 37 5.2/5 या अपूर्णांकाच्या दशांश रूपातील अपूर्णांकाचे वाचन कसे होईल, तर याच्यामध्ये 5.4 असं त्याचं उत्तर येणार आहे. प्रश्न 38 एका मशीनमध्ये एक खेळणे 2.5 मिनिटांमध्ये तयार होते तर 5.5 तासात किती खेळणी तयार होतील, तर 5.5 तासामध्ये पर्याय क्रमांक 4 10 डझन एवढी खेळणी तयार होणार आहेत. प्रश्न 39 श्यामने 3 वर्षांसाठी 10% दराने 5000 रुपये कर्ज घेतले तर मुदतीनंतर त्याला किती रक्कम परत करावी लागेल, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 4 मुदतीनंतर त्याला 6500 रुपये इतकी रक्कम परत करावी लागेल. प्रश्न 40 5.65 अधिक 5.4 गुणिले 2.5 बरोबर पर्याय क्रमांक 4 19.15 एवढे उत्तर बरोबर येतं. त्यानंतर प्रश्न 41 एका 25 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती भूखंडावर एका चौरसाकृती 10 मीटर बाजूचा चौथरा आहे. जर हा चौथरा त्या भूखंडाच्या 1/7 भागात असेल तर भूखंडाची परिमिती किती, तर भूखंडाची परिमिती आहे पर्याय क्रमांक 2 106 मीटर. प्रश्न 42 60,10,000 ही संख्या कशी अक्षरात लिहाल, तर याचं वाचन आणि अक्षरी लेखन इथं दिलेलं आहे, तर 60,10,000 हेच अक्षरी लेखन आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 43 कोणती सममूळ संख्या आहे, आता इथं त्यांनी 2 ही सममूळ संख्या आहे परंतु 2 पर्याय दिलेले आहेत त्यामुळे दोन्ही तुम्ही 2 किंवा 4 ला जर बरोबर केला तर तुम्हाला याचे मार्क मिळणार आहेत. प्रश्न 44 x - 22 बरोबर 47 तर x ची किंमत विचारलेली आहे ती आहे पर्याय क्रमांक 2 69. प्रश्न 45 मळेगाव या गावाची लोकसंख्या 2005 साली 18,21,208 होती व 2016 साली ती 24,32,911 झाली तर लोकसंख्येत कितीने वाढ झाली, तर वजाबाकी केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 6,11,703 एवढी वाढ झालेली आहे. प्रश्न 46 शेजारील आकृतीत एकूण किती कोन आहेत, तर शेजारील आकृतीत एकूण 5 कोन आपल्याला बघायला मिळतात पर्याय क्रमांक 2. प्रश्न 47 52च्या पुढची 17वी विषम संख्या कोणती, तर 52च्या पुढची 17वी विषम संख्या आहे 85 पर्याय क्रमांक 3. प्रश्न 48 एका चादरीची किंमत 85 रुपये आहे तर तशा 1870 रुपयांमध्ये किती चादरी येतील भागाकार करून बघितला की पर्याय क्रमांक 2
22 एवढ्या चादरी येणार आहेत. प्रश्न 49, काही संख्या दिलेल्या आहेत तर या संख्यांचा चढता क्रम लावल्यास दुसरी संख्या कोणती येईल? तर संख्यांचा चढता क्रम लावल्यानंतर दुसरी संख्या येणार आहे 25,363, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 50, 29,21,805 या संख्येतील 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तर 8 या अंकाची स्थानिक किंमत आहे 800, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 51, एक खोली बांधण्यासाठी 23,510 रुपये खर्च होतो, तर अशा 21 खोल्या बांधण्यासाठी किती खर्च येतो? गुणाकाराची क्रिया केल्यानंतर पर्याय क्रमांक 1, 4,93,710 रुपये एवढा खर्च आपल्याला आलेला दिसून येईल. प्रश्न 52, 32,000 भागिले 1600 बरोबर किती? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 एवढं उत्तर येणार आहे. प्रश्न 53 पाहूया, शेजारील आकृतीत किती काटकोन आहेत? तर शेजारील आकृतीमध्ये एकूण 8 काटकोन आहेत, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 54, स्टार 62 अधिक 3 स्टार 5 अधिक 6 3 स्टार बरोबर 1,552, तर स्टार बरोबर किती? तर स्टार बरोबर आपण पर्याय क्रमांक 4, 5 हा अंक ठेवल्यानंतर आपल्याला बरोबर उत्तर मिळणार आहे. प्रश्न 55, गौरांगने 1,570 रुपये वाचवले, शौर्यने गौरांगपेक्षा 1,999 रुपये अधिक वाचवले, तर त्यांनी एकूण किती रुपये वाचवले? बेरजेची क्रिया केल्यानंतर आपल्याला उत्तर दिसणार आहे की 5,139 एवढं उत्तर आपल्याला आलेलं दिसून येईल. प्रश्न 56, चुकीचा पर्याय कोणता? तर पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा पर्याय आहे. प्रश्न 57, 5,837 अधिक कंसामध्ये 6,191 वजा 4,378 गुणिले 39 बरोबर किती असं विचारलेलं आहे? तर भागुबेव याच्यानुसार जर आपण केलं तर पर्याय क्रमांक 3, 76,544 एवढं उत्तर आलेलं आपल्याला दिसून येईल. प्रश्न 58, रोहित मध्यान्हपूर्व 9:40 वाजता कामासाठी बाहेर पडला व मध्यान्होत्तर 2:30 वाजता तो परत आला, तर तो घराबाहेर किती वेळ राहिला? तर तो घराबाहेर 4 तास 50 मिनिटे एवढा राहिलेला आहे. प्रश्न 59, 1 पासून 100 पर्यंतच्या संख्यांमध्ये जुळ्या मूळ संख्यांच्या डॅश डॅश जोड्या आहेत, तर जोडमूळ संख्यांच्या जोड्या विचारलेल्या आहेत, तर ते आहेत पर्याय क्रमांक 2, 8. प्रश्न 60, खालील अपूर्णांकांच्या जोड्यांमधील चौकटीत चिन्हांचा वापर करायचा त्यांनी विचारलेला आहे आपल्याला. 6/9, 6/7 आणि 18/21, तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 यातली चिन्ह ही योग्य येणार आहेत. प्रश्न 61, शेजारील दिलेल्या आकृतीची परिमिती काढा, तर शेजारील आकृतीची परिमिती आहे पर्याय क्रमांक 3, 14.5. प्रश्न 62, 5076 हा अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती 3 अंकी समसंख्या तयार होतील असं विचारलेलं आहे, तर पर्याय क्रमांक 3, 10 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 63, 1.5 डेकामीटर बरोबर किती मीटर? तर पर्याय क्रमांक 3, 15 मीटर एवढं उत्तर बरोबर येतं. प्रश्न 64, शेजारील आकृतीत दाखवल्याप्रमाणे घड्या घालून खोका तयार केल्यास 6 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक असेल? पर्याय क्रमांक 1, 4 हे 4 हा अंक असणार आहे. प्रश्न 65, एका चौरसाची परिमिती 60 सेंटीमीटर आहे, तर चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर चौरसाचे क्षेत्रफळ असणार आहे पर्याय क्रमांक 1, 225 चौरस सेंटीमीटर. प्रश्न 66, 586.29 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत किती? तर यातील 6ची स्थानिक किंमत आहे पर्याय क्रमांक 3, 6. प्रश्न 67, 35 किलोग्रॅम 150 ग्रॅम अधिक 26 किलोग्रॅम 470 ग्रॅम बरोबर पर्याय क्रमांक 1, 61 किलोग्रॅम 620 ग्रॅम. प्रश्न 68, 5.302 हा पूर्णांक कोणत्या प्रकारात मोडतो? तर हा पूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक त्या प्रकारात मोडतो. प्रश्न 69, 6 मीटर 30 सेंटीमीटर दोरीचे समान लांबीचे 6 तुकडे केले, तर प्रत्येक तुकडा हा पर्याय क्रमांक 3, 105 सेंटीमीटर एवढ्या लांबीचा होणार आहे. प्रश्न 70 ते 72 साठी सूचना चित्रालेखानुसार आपल्याला उत्तर द्यायची आहेत आणि प्रमाण आहे एक चित्र बरोबर 50 किलोग्रॅम. एका बाजूला धान्य दिलेले आहेत, तांदूळ, ज्वारी, बाजरी, गहू आणि त्यांच्या पोत्यांची संख्या पण दिलेली आहे. प्रश्न 70 पाहूया, कोणते धान्य सर्वात जास्त विकले गेले आहे? तर आपण बघू शकतो बाजरी हे धान्य सगळ्यात जास्त विकले गेले आहे पर्याय क्रमांक 3. तांदूळ व गहू मिळून एकूण किती पोती विकली गेली? तर तांदूळ आणि गहू असे एकूण 8 पोती विकले गेलेले आहेत पर्याय क्रमांक 1. प्रश्न 72, बाजरीपेक्षा ज्वारी किती कमी विकली गेली? तर बाजरीपेक्षा ज्वारी ही 100 किलोग्रॅम एवढी कमी विकली गेलेली आहे. प्रश्न 73, डॅश डॅश हे द्रव्य मोजण्याचे प्रमाणित एकक आहे, तर पर्याय क्रमांक 2, लिटर हे द्रव्य मोजण्याचे प्रमाणित एकक आहे. प्रश्न
74 2 दस्ता कागद अधिक 5 डझन कागद बरोबर किती कागद? तर 1 दस्ता बरोबर 24 असतात आणि 1 डझन बरोबर 12 असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 108 एवढे कागद येणार आहेत. प्रश्न 75 घड्याळात 4 वाजले आहेत. घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा या दोन्ही काठ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा कोन होतो? तर त्याच्यामध्ये विशाल प्रकारचा कोन होणार आहे. तर प्रश्न 75 साठी विशाल कोन हे उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.